सरकारी यंत्रणेचा वापर करून गडचिरोलीतील जिल्हाधिकारी यांनी एटापल्ली या ग्रामपंचायतच्या आदिवासी सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ 5 महिन्या अगोदर जात प्रमाणपत्राचे कारण दाखवत त्यांचे सदस्यत्व रद्द केले। या प्रकरणात आदिवासी सरपंच पूनम कोमटी, लेखामी व ग्रामपंचायत सदस्यांवर जिल्हा परिषदेचे ठेकेदार व कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले। त्याचप्रमाणे झेंडेपार तालुका कोरची येथे संविधानाच्या कलम 244(1) या अनुषंगाने पेसा कायदा लागू आहे। कोरची तालुक्यातील ग्रामसभांच्या सांस्कृतिक, धार्मिक, नैसर्गिक संसाधन आणि रोजगार नष्ट करणाऱ्या लोह खदानीला सरकारने रद्द करावे अशी मागणी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आली। कलेक्टर साहेबांचा आदेश आला 10 जूनला 10/2025ला। तर मी 21 म्हणजे इलेक्शन 18ला झालं होतं, पण काही कारणाने तिथे म्हणजे वाढी बसवण्यात आलं नाही आणि 21 पासूनच आमचं म्हणजे ग्रामपंचायतचे कार्यकाळ सुरू झाला। तर इथे काही मेंबर्सला व्हॅलिडिटी नव्हतं, पण कलेक्टर साहेबांचं तो नव्हता की 2023 बरखास्त व्हायला पाहिजे असं तहसीलदार ऑफिसमध्ये तहसीलदार साहेबांना पत्र आलं आणि ते पत्र आम्हाला ग्रामपंचायतला आणि जो आदेश काढले तिथे माझं नाव आणि काही माझे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे व्हॅलिडिटी उपलब्ध आहे, त्यांचे नावं नव्हते। तरी मग म्हटले तुम्ही असं प्रश्न विचारायला गेला तर म्हटलं की तू कोर्टला, मग आम्ही कोर्टमध्ये टाकलं तर तिथून न्याय मिळाला की 2026 पर्यंत पाहिजे। तर आम्हाला 7 ते 8 महिने आम्हाला वंचित ठेवलं गेलं। मी क्रांती केरामी सर्वपक्षीय लोकदान विरोधी कृती समिती कोरचीचे अध्यक्ष म्हणून मी काम करतो। गेल्या वर्षीपासून कोरची तालुक्यामध्ये पेसा कानून लागू असताना ग्रामसभांना परिपूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे। जल, जंगल, जमीन याचा संपूर्ण अधिकार सामूहिक वन हक्काद्वारे ग्रामसभांना प्रोव्हाइड केलेला आहे। त्यामध्ये 2006चे नियम असतील, 2008 आणि 2012च्या नियमानुसार सामूहिक गाव ग्रामसभांना सामूहिक वन हक्क प्राप्त झालेला आहे। अशामध्येच झेंडेपार ह्या गावी लोहा खदान प्रकल्प आहे। त्या ठिकाणी लोहा खदान प्रकल्प असून तेथील ग्रामसभेच्या लोकांचा परिपूर्ण विरोध आहे। विरोध याच्यासाठी आहे की त्या ठिकाणी रावबाट गंगाराम घाट हा जो देव आहे हा आदिवासींचा परिपूर्ण श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी हजारो लाखो लोक त्या दर्शनासाठी येतात आणि आदिवासींचा तो श्रद्धास्थान आहे आणि त्यामध्ये हा लोहा खदान प्रस्तावित आहे। ग्रामसभेच्या आणि तेथील लोकांचं म्हणणं असं आहे की आमचा जो देव आहे त्या ठिकाणी श्रद्धा आहे तो त्या ठिकाणी खदान होऊ नये आणि 2 वनोपज जे आहे हे जंगलातूनच आदिवासी लोकांचा उदरनिर्वाह होत असतो आणि म्हणून ग्रामसभातील आणि संपूर्ण ग्रामसभातील लोकांचा खदान होऊ नये म्हणून राज्यपाल, आमदार, खासदार आणि जनसुनावणी याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण लोकांकडे ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आम्ही शासनाला विनंती करतो की झेंडेपार लोहा खदान होऊ नये आणि जर सरकारला जर विकास करायचा असेल, शासनाला जर त्या ठिकाणी विकास करायचा असेल तर मूलभूत सुविधांच्या त्या ठिकाणी आधी सुविधा केल्या पाहिजे। हे ग्रामसभेच्या माध्यमातून आमची मागणी आहे। एवढा मी आपल्याला सांगू इच्छितो।